नांदगाव मतदारसंघात हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळाला। सुहास कांदेंकडून समीर भुजबळांना मारून टाकण्याची धमकी देण्यात आली। इतकंच नाही तर मर्डर फिक्स आहे अशा शब्दांमध्ये सुहास कांदे यांनी समीर भुजबळ यांना थेट धमकीच दिली आहे। सुहास कांदेंची समीर भुजबळांना धमकी। नांदगावचे शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदेंनी अपक्ष उमेदवार समीर भुजबळांना धमकी दिली। तुझा मर्डर फिक्स अशी धमकी सुहास कांदेंनी समीर भुजबळ यांना दिली। नांदगाव मतदारसंघात शिंदे गटाचे सुहास कांदे आणि अपक्ष उमेदवार समीर भुजबळांचे कार्यकर्ते आमने सामने आले होते। नांदगावात सुहास कांदेंकडून पैसे वाटप सुरू असल्याचा आरोप समीर भुजबळ यांनी केला होता। तसंच मतदारांना डांबून ठेवल्याचा आरोप समीर भुजबळ यांच्याकडून करण्यात आला होता। मतदारांना डांबून ठेवल्याचा आरोप करत समीर भुजबळांच्या कार्यकर्त्यांनी सुहास कांदेंच्या कार्यकर्त्यांनी आणलेली मतदारांची गाडी अडवली। मात्र चहा पिण्यासाठी आम्ही थांबलो होतो, आम्हाला 3 तास रोखून ठेवलं, कांदेंच्या कार्यकर्त्यांनी हा आरोप केला। रात्री आम्ही 10 वाजता तिकडून बसलो, इथं आलो तर इथं चहा पाण्यासाठी आम्ही थांबलो, कारण की हॉटेल कुठे चालू नव्हते रात्री। आमच्याकडे प्रेग्नंट बाई आहे, ग्रामपंचायत सदस्य आहे, त्याच्यानंतर आणखी आपल्याकडे हे पण आहेत, पोलीस महिला पण आहे, त्याच्यानंतर मी रिलायन्सला मॅनेजर आहे, तर माझे एम्प्लॉय पण आहेत। तर आम्ही सगळे मतदानासाठी चाललोय। आज 3 ते 3.5 तास झाले इथं आम्हाला होल्ड करून ठेवलाय। कोणी पण येतं, समीर भाऊ इथं लेक्चर ठोकत होते। हा, तुम्हाला काय विचारायचं, काय नाही आम्हाला विचारा ना तुम्ही। पोलीस काय म्हणतात, त्यांच्या आजूबाजू घुमताय पोलीस। अडवलेल्या मतदारांची चौकशी करून निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदान केंद्रावर त्यांना पाठवलं। गाडीमध्ये काही मुद्देमाल आहे का, संशयित गाडी वाटली म्हणून आम्ही चेक करतोय। आता गाडी चेक झाली आहे, ऑब्झर्वर साहेब येत आहेत, आमचे मेन इन्चार्ज